इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जैसा कि पिछले कई महीनों से चर्चाओं में है कि भाजपा के नेता रोहित निगम जलगांव विधानसभा की टिकट के लिए पात्र हो सकते हैं, इस बारे में रोहित निगम ने भी खुलासा कर दिया है। हाल ही में आयोजित एक संवाददाता सम्मेलन के दौरान रोहित निगम ने पत्रकारों को बताया कि अगर पार्टी चाहेगी तो उन्हें टिकट मिलेगा और पार्टी अगर उन्हें टिकट देगी तो वो जलगांव विधानसभा सीट के लिए वह चुनाव जरूर लड़ेंगे। अभी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला पार्टी जी जबाबदारी देते, आज मी बूथचं काम करत होतो, आज देखील मी जळगाव शहराचा एक वॉरियर आहे। तर जर का मला काही जबाबदारी अशी पार्टीने दिली तर निश्चित आम्ही त्याचा विचार करू। लोकसभेसाठी इच्छा जरी असली तरी ज्यावेळेस स्मिताताईंना तिकीट मिळालं, आम्ही सगळ्यांनी अगदी तनमनधनशी सगळ्यांनी काम केलं, कुठेही काहीच विरोध दाखवलेला नाही आणि 100% काम केलं। तसंच विधानसभेच्या वेळेस देखील जो पक्ष भूमिका घेईल, ज्यांना पण तिकीट मिळेल त्यासाठी आपण पूर्णपणे काम करू। फक्त एवढं आहे की जळगाव शहरात एक महानगर आहे तर तिथं इथल्या जे नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, याच्यासाठी विजन वरती जेवढं आपल्याला जास्तीत जास्त काम पुढे करता येईल ते जे समजा मला मिळालं, विद्यमान आमदारांना पुढे मिळालं तिकीट, अगदी खांद्याला खांद्या लावून आम्ही काम करू। त्यामध्ये आपल्याला जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर वरती ग्रोथ घेता येईल त्याच अनुषंगाने मी स्वतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधला आहे, तर मी माझी 20-22 वर्षापासून सॉफ्टवेअर कंपनी आहे। तर आज जर का जॉब एम्प्लॉयमेंट बघायची आहे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, गुगल आहे, यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बरोबर आपण काही त्यांच्याबरोबर टायअप्स केले, इथल्या युवकांना इथूनच आपण जर काही जॉब मिळवून देऊ शकलो, अशा अनेक जळगावचे प्रश्न आहेत ज्याबद्दल आम्ही आता आमदार साहेबांबरोबर बसून अशी आमची चर्चा चालूच असते। त्यात अजून काय काय करता येईल, जसं ग्रीन जळगावसाठी आपण प्रयत्न करायचा म्हणतोय की येणाऱ्या काळात 2 ते 3 डिग्रीने जरी आपण टेम्परेचर खालती आणू शकलो, आमचा मानस काही सामाजिक संस्थांबरोबर मिळून 4 ते 5 लाख झाडं प्लांटेशन करायचा पुढील कालखंडामध्ये आहे, जेणेकरून आपल्याला एक ग्रीन जळगाव, जेवढं ग्रीनरी असेल तेवढं आपल्या इथे वॉटर रिटेन्शन, वॉटर टेबल चांगलं राहू शकतं आणि टेम्परेचर मेंटेन राहू शकतं। तसंच आपल्या इथे इंडस्ट्री चांगल्या कुठल्या आणता येतील का, ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे। गाळेधारकांचे प्रश्न असतील तर जोही असेल, या माध्यमातून आज राजकारणात आपण आलोच त्याच्यासाठी की आपल्याला समाजकारण करता येईल। जबाबदारी दिली तर नक्कीच त्याचं सोनं करू आणि ज्याला पण मिळेल त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आपण त्याचं सोनं करायचं। आमदार सुरेश भोळे सध्या विद्यमान आहेत, ते सगळ्यात अपयश ठरले असं वाटतंय तुम्हाला? जी, सुरेश भोळे अपयश ठरले असं वाटतंय तुम्हाला? असं काही वाटत नाही मला। जे जसं मनुष्य म्हणजे ज्या पद्धतीने त्याच्यापर्यंत तो पोहोचू शकतो, मध्यंतरी काळात राजकीय उलथापालथी बऱ्याच झाल्या, बरेच कामं झालेत जळगावमध्ये। आज मला नाही वाटत की एवढी निधी गेल्या 50-60 वर्षात जळगावमध्ये आली असेल महानगरपालिका। तुम्ही इच्छुक आहे, वरिष्ठांशी काही चर्चा झाली का या संदर्भात? त्यांच्यापर्यंत गेलाय का तुम्ही इच्छुक आहे? माझी अशी प्राथमिक अशी काही चर्चा झालेली नाही आहे। फक्त आता जसं प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीने पार्टी सगळीकडे खालती कार्यकर्त्यांना विचारते कोणी इच्छुक आहे का, वेळ आल्यावरती ठरेल। एकदा जसं महिना-दीड महिन्यानंतर ही प्रोसिजर सुरू होईल त्यावेळेस आम्ही इच्छा व्यक्त करू। हो, बरेच जण इच्छुक आहेत, पण जो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील तो सर्व जण त्याला आम्ही फॉलो करू। लेकिन यह तब होगा जब उन्हें पार्टी टिकट देगी। हम सभी जानते हैं कि भारतीय जनता पार्टी वरिष्ठों के इशारों पर चलने वाली पार्टी है, जहां वरिष्ठों का निर्णय सर्वोपरि होता है, जिसमें आम नेताओं की इच्छाओं का सम्मान तो किया जाता है, किंतु तब जब वातावरण अनुकूल हो। देखना है कि आने वाले विधानसभा चुनाव के लिए क्या पार्टी जलगांव शहर से राजू मामा का टिकट काटते हुए रोहित निगम को सामने लाती है। जलगांव से आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज के लिए। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा, सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।